ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। ज्या मार्कंड देवाच्या यात्रेनिमित्त खंडेरायाच्या यात्रेनिमित्त इथं राजपाडणे आणि ते बसवणार आहे, तसं हनुमान जयंती पण आहे, रामनवमी पण आहे। या सर्व सणानिमित्त सकल हिंदू समाजाने इथं पहिल्यांदा राजपाडणे इथं आणणार आहे। फार ही जुनी प्रथा आहे इथं मंदिराची। पूर्वीपासून जर श्रीरामपूरचं जर बघितलं तर श्रीरामपूरला सुद्धा रामनवमी आपली, प्रभू श्रीरामाची जयंती आपली, आणि त्या दिवशी त्या सगळ्या यात्रेमध्ये कवाल्या वाजायची। आणि इथेही ती परिस्थिती आहे। अनेक वर्षापासून सण आपले देवाचे सगळे सण हिंदूंचे आणि पूर्णपणे जायचं मुसलमानांकडे। तर आता जर सण आपला असेल तर सणामध्ये सहभाग घेणारे सुद्धा हिंदू असले पाहिजे, व्यापारी सुद्धा हिंदू असले पाहिजे, अशा संकल्पनेतून आज या सर्व सकल हिंदू समाजाच्या लोकांनी इथं नवीन संकल्प करून इथं चालू करताय। आणि यासाठी अनेक अडथळे सुद्धा त्यांना येत आहे, पण जागा प्रायव्हेट असल्यामुळं, नगरपालिकेची एनओसी असल्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही। जर अडचण आली तर ती अडचण सगळ्यांना येईल, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी। मुसलमानांकडे तुम्ही राट पाळणे खेळायला गेले तर तो पैसा जिहादसाठी वापरला जाईल, आणि हिंदूकडे खेळायला आले, हिंदू व्यावसायिकांकडे जर तुम्ही आले तो पैसा तुमच्या धर्माच्या कार्यासाठी येईल, तुमचा धर्म वाचल, तुमचे मंदिरं वाचतील, पण तिथं गेल्यानंतर तुमचा धर्म सुरक्षित राहणार नाही, याची काळजी घ्या। यात्रा कमिटीला आमचा विरोध नाही, आमचा विरोध आहे का तुम्ही ज्या माणसाला तिथे यात्रा कमिटीला आणतात, आता काय आपले हिंदू मेले का? आता आम्ही 57 लाख मध्ये श्रीरामपूरमध्ये टेंडर घेतला, जीएसटी धरून 57 लाख रुपये टेंडर घेतला। पूर्वी तो टेंडर जायचा 5 लाखात, नगरपालिकेचा तो ग्राउंड नगरपालिकेचा आहे, तो 5 लाखात जायचा, यावेळेस 57 लाखात घेतला, मागच्या 47 लाखात घेतला तरी परवडला, 57 लाखात घेतला तरी परवडणार आहे। जर आपले व्यावसायिक आहेत, आपले लोक आहेत, कुठल्याही रमजानीच्या टायमाला, त्यांच्या उरुसच्या टायमाला कुठल्या हिंदूला तिथं प्रवेश राहतो का? तुमचे दुकानी तिथं लावायला भेटतात का? त्यांच्या सणाला तुम्हाला पहिले बोलवलं जातं का? पहिला मान तुम्हाला दिला जातो का? तसं होत नाही ना। तर आमचे सण हे पहिला मान आमच्या हिंदूंना, हा जिथं ते कोणाला व्यवसाय करायचा असेल आणि तो भारतीय मुसलमान म्हणून जर राहत असेल तरी सुद्धा तो नको, तो आम्हाला इथं नको आहे। आता सगळी हिंदूची यात्रा आहे, सगळा व्यावसायिक इथं हिंदू राहणार आहे, आणि सगळा व्यवसायाचा पैसा हिंदूच्याकडे आल्यानंतर इथले जेवढे अनाथ आश्रम असतील, जेवढे आश्रम असतील, जेवढे गुरुकुल असतील, या सर्वांना या यात्रे कमिटीच्या लोकांनी फ्री मध्ये त्या सगळं खेळायची यात्रा फ्री ठेवलेली त्यांच्यासाठी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।